हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत करते मी आपल्या आरीवर्कच्या क्लासमध्ये पहिल्या दिवसात. तर बघू शकता इथे मी आज तुम्हाला शिकवणार आहे साखळी, डबल साखळी आणि झिगझॅगची साखळी. तर 3 प्रकारच्या आपण साखळ्या पाहणार आहोत आणि नॉटसुद्धा कशा प्रकारे मारायची ते सुद्धा पाहणार आहोत. तर खूप सोप्या आणि साध्या पद्धतीनं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल अशा प्रकारे सांगितलं आहे. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजेच तुम्हाला समजेल. तर बघू शकता मी इथे सिंगल साखळी जी आहे ती कशा प्रकारे बनवलेली आहे. तर हे तुम्हाला मी स्लो मोशनमध्ये एकदम छान प्रकारे समजावून सांगणार आहे. तर बघू शकता ही अशा प्रकारे जी दिसते ती सिंगल साखळी असते. तर ही कशा प्रकारे बनवायची तर आपण पाहूया. तर इथे इयरला नॉट लावायची असते. तर आरीवर्कमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे नॉट लावणे बरं का. तर कारण की तुम्ही कोणतंही आरीवर्क केलं तरी त्यामध्ये तुम्हाला इयरला नॉट लावणे कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला नॉट खूप जास्त गरजेची आहे आणि ती सगळ्यांना अवघड जाते, पण तुम्हाला ती मी अगदी सोप्या पद्धतीनं शिकवणार आहे. तर आता आपण अगोदर साखळी शिकूया. सिंगल साखळी शिकणार आहोत आपण. तर बघू शकता इथं अशा प्रकारे आपल्याला दोरा वरती घ्यायचा आणि खाली घातल्याच्यानंतर डबलवरही दोरा घ्यायचा. म्हणजे हीच प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि सिंगल साखळी बनते अशा प्रकारे. तर आता मी हे पूर्ण करून घेते. तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर तुम्हाला समजेल व्यवस्थित. सांगण्यापेक्षा बघण्यात खूप जास्त समजतं. तर आता मी हे एंडपर्यंत असंच करणार आहे. तर बघू शकता मी इथे एंडपर्यंत अशाच प्रकारे सिंगल साखळी घेतली आणि त्यानंतर इथे डबल एक आपल्याला फक्त इथे गाठ न मारता एक टाका घ्यायचा आहे डबल. आणि आपल्या चेनमध्ये जो काही अंतर राहिलेला आहे ना त्यामध्ये आपल्याला पहिली जशी साखळी घेतली तशीच डबल साखळी घ्यायची आहे. म्हणजे आपली ही डबल साखळी तयार करायची आहे. तर डबल चेन जी आहे ती आपण तयार करत आहोत. तर कोणाला कळतं न कळतं त्यामुळे मी साखळीसुद्धा आणि चेनसुद्धा म्हणत आहे. तर तुम्ही दोन्हीही वर्ड्सचा जे आहे तर उपयोग करू शकता. तर बघू शकता मी इथे डबल साखळी करत आहे. तर आपल्याला त्यामध्ये जे काही अंतर राहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ती साखळी डबल करायची आहे. तर त्यालाच आपण डबल साखळी म्हणतो. तुम्हाला प्रत्येक चेनचा किंवा बुट्टीचं नाव सांगितलं जाईल, त्याची माहिती सांगितली जाईल, ते कसं तुम्ही यूज करू शकता त्याची माहिती दिली जाणार आहे. तर तुम्ही नक्कीच आपल्या 30 दिवसाच्या क्लासमध्ये जॉईन व्हा. खूप सुंदर प्रकारे स्टेप बाय स्टेप समजवलं जाईल. जर कोणाला नाही समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारूसुद्धा शकता. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला उत्तरंसुद्धा सांगेल किंवा मग त्यावरती व्हिडिओ बनवायचासुद्धा प्रयत्न करेल. जे काही तुमच्या मनामध्ये येत असतील डाऊट तर ते तुम्ही मला अजिबात न संकोच करता विचारू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे मी ही डबल साखळी जी आहे ती कंप्लीट करणार आहे आणि मग नंतर त्याला एक नॉट देणार आहे. तर नॉट कंपल्सरी मी जसं सांगितलं तुम्हाला अजिबात दोरात वगैरे तोडत बसायची गरज नाही. तर प्रत्येक आपण डिझाईन करते वेळेस आपल्याला ही साखळी कंपल्सरीच करावी लागते. स्लीव्जची डिझाईन असो, गळ्याची असो, कशाचीही असो. आणि झिगझॅगची साखळी म्हणाल तर ती आपल्याला कटवर्क नेटवर्क असं करतानाच लागते. नेटचं ज्यावेळेस आपण नेट बसवून वर्क करतो त्यावेळेस आपल्या झिगझॅगची साखळी जी आहे ती करावी लागते. ती थोडीशी डिफिकल्ट आहे, दिसायला खूप सुंदर दिसते पण करायला थोडीशी अवघड जाते. पण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे जेणेकरून तुम्हाला सोपी जाणार ती. तर अशा प्रकारे फक्त आपल्याला सिंगल साखळी जी आहे ती करून घ्यायची आहे पहिल्यांदा. तर आता बघू शकता तुम्ही माझं एंडला एक मी
अशा प्रकारे ही डॉट म्हणजे इथे आपल्याला अजिबात गाठ वगैरे मारायची नाही आहे. आपल्याला तिथून रिपीट न्यायचं आहे. म्हणजे आता आपल्याला डबल इथे डबल साखळी बनवायची आहे आणि त्यानंतर त्याच साखळीला आपल्याला झिगझॅगमध्ये रूपांतर करायचं आहे. तो बघू शकता अशा प्रकारे मी इथे अगोदर तर डबल साखळी घेत आहे. आता ही एंडला आपल्याला परतनं तिथे एक डॉट लावून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे एक स्टिच मारून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला तिकडं एक वेळेस सुई घालून दोरा जे आहे ते आतमध्ये घ्यायचा आणि मग नंतर लेफ्ट राईट करत असंच प्रकारे आपल्याला करायचं आहे. तर आपली सुंदर अशी झिगझॅगची चेन जी आहे ती तयार होते. तर बघू शकता सुईवर फक्त लक्ष ठेवा, तुम्ही बोलण्यापेक्षा जास्त सुईवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल, अजिबात अवघड जाणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे फक्त आपल्या इकडची सुई तिकडं, तिकडची सुई इकडं, अशाच प्रकारे करायची आहे. काहीही अवघड नाही आहे त्यामध्ये, पण दिसायला तुम्ही बघितलं ना नंतर तो खूप सुंदर अशी आपली झिगझॅगची चेन जी आहे ती दिसते. आणि आपल्याला नेटचं ज्यावेळेस वर्क करायचं असतं, आता बेबी शॉवरचं वगैरे, तर त्यावेळेस नवरीचं नाव टाकणे हे आता खूप ट्रेंड निघालेला आहे. तर त्यामध्ये हे वर्क खूप कामाला येतं. तुम्ही जरी नाही लाईफमध्ये आरी वर्क करून काहीतरी मोठं जरी तुम्हाला करायचं नसेल, तरी तुम्ही स्वतःचं किंवा आपल्या रिलेटिव्हमधल्यांचं अति उत्तम असं करू शकतात. त्यामुळं तुम्ही ऑनलाईन क्लासेस नक्की जॉईन करा, खूप सुंदर प्रकारे शिका, कारण की आत्मनिर्भर बना, स्वतःच्या काहीतरी हिमतीवर करा. तर बघू शकता अशा प्रकारे मी झिगझॅगची जी आहे ती लाईन कंप्लीट करून घेते. तर तुम्ही नक्कीच स्टेप बाय स्टेप पहा, न स्किप करता पहा, म्हणजेच समजेल. तर अशाच प्रकारे आपल्या इयंटपर्यंत करून घ्यायचं. मी दाखवली त्याप्रमाणे आपल्याला इयंटचा कॉट जे आहे ते देऊन घ्यायचा आहे. तर आता मी तुम्हाला गाठ कशा प्रकारे मारायची ती एकदम क्लोजमध्ये समजावून सांगते. तर बघू शकता अशा प्रकारे 2-3 साखळ्या घ्यायच्या आणि नंतर गाठ मारायची. तुम्ही एक त्याची लाईन बनवू शकता, म्हणजेच तुमच्या लक्षात बसेल आणि गाठीला कमीत कमी दोऱ्यावरती राहील. फिनिशिंगमध्ये आपली गाठ जी आहे ती दिसावा यासाठी एक लाईन बनवून घ्यायची आणि पेन्सिलनं आपली मार्क पेन्सिल आणायची आणि त्याने अशा प्रकारे मार्किंग करून त्यावरतीच गाठीची लाईन जी आहे ती तयार करायची. तर बघू शकता मी तुम्हाला आणखीन थोडंसं क्लोजमध्ये दाखवणार आहे. थोडासा लांब झालेला आहे व्हिडिओ, त्यामुळे मी तुम्हाला झूम करून दाखवलेला आहे. नंतर पुढे दाखवते तुम्हाला कशा प्रकारे आडा घालायचा आहे. तर
तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे साखळी घ्यायची आहे बरं का. आपल्याला डबल साखळी घ्यायची आहे, म्हणजे 1-2 आडे इतक्या मावतील इतकी आपली साखळी घ्यायची. अशा प्रकारे दोरा जे आहे वरती घ्यायचा एक स्टिक मारून, आणि अशा प्रकारे खालचा जो दोरा निघतो तो दोरा अशा प्रकारे थोडासा जास्त वडायचा. त्यानंतर आपल्या खालचा दोरा थोडासा खाली वडायचा. जे दोरा खाली जाऊन वरती जे दोरा उडतो त्या दोऱ्याला अशा प्रकारे मध्ये घ्यायचं आणि नॉट मारून घ्यायची. तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.